परिसरामध्ये दहशतीचं वातावरण पसरलेलं आहे आणि बिबट्याला पकडण्यासाठी वन विभाग असेल या ठिकाणचं स्थानिक प्रशासन असेल मोठ्या प्रमाणामध्ये शर्थीचे प्रयत्न करत आहे। वसई किल्ल्यामध्ये रात्रीच्या वेळेचे जे काही रस्ते आहेत हे पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत। वन विभागाच्या माध्यमातून बॅनर लावून आणि बॅरिकेड्स लावून या ठिकाणी लोकांमध्ये एक जागृतीचा संदेश देण्याचा सुद्धा प्रयत्न केला जात आहे। आपण जर बघितलं तर समोर ॲम्ब्युलन्स ठेवण्यात आलेली आहे। वन विभागाचे अधिकारी आहेत, पूर्णपणे नागरिकांना या ठिकाणी सावध करण्याचा प्रयत्न करत आहेत। माझ्यासोबत या ठिकाणी स्थानिक जे मंदिराची सुद्धा देखभाल करतात आणि वसई किल्ल्यामध्ये ज्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये वावर आहे असे धनंजय शास्त्री वैद्य सुद्धा आहेत। सर, काय सांगणार, एकंदरीत काय परिस्थिती आहे? किल्ला परिसरात बिबट्या आहे हे निश्चित। मी शुक्रवारी स्वतः 3-3.5 सेकंदापर्यंत बघितलेलं आहे बिबट्याला। आणि बिबट्या हा वन्य जनावर असल्यामुळे आणि आजूबाजूला रहिवासी एरिया असल्यामुळे लहान लहान मुलं बायका वगैरे आहेत। किल्ल्यामध्ये बायका पाणी भरायला येतात, आजूबाजूला शाळा आहेत, तर या बिबट्यापासून कोणाला हानी होण्याची पण शक्यता आहे। तर मला असं वाटतं की जनतेने बिबट्या बघितला तर त्याला सुरक्षित ठेवावं, त्याला दगडबिगड मारू नये आणि संबंधित प्रशासनिक व्यवस्थेने लवकरात लवकर एक योजना बनवून बिबट्याला सुरक्षितपणे पकडून त्याला त्याच्या घरामध्ये म्हणजे जंगलामध्ये नेऊन सोडावं। ही कारवाई लवकरात लवकर व्हावी, जेणेकरून लोकांच्या मनातलं भीतीचं वातावरण दूर होईल आणि लोक मुक्तपणे ह्या किल्ल्यात पूर्वीसारखा श्वास घेऊ शकतील। आत्ताची परिस्थिती काय प्रशासनाची स्थिती अशी आहे, 1-2 गार्ड रात्रीच्या वेळेला असतात, बाकी काही विशेष कारवाई करताना दिसत नाही। फक्त इकडे फलक लागलेत, 1-2 पुढे लागलेले आहेत, पण बिबट्याशी कसं काय बिहेवियर असतं त्यासंबंधी जागरण वगैरे काही दिसत नाही इकडे। त्यामुळे गंभीरतेने घेतलं पाहिजे या मुद्द्याला। आपण बघितलेलं आहे बिबट्याचा वावर आहे, लोकांमध्ये दहशत आहे, परंतु प्रशासनाकडून मात्र ज्या पद्धतीनं कारवाई व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं कारवाई होत नाहीये असं आरोप सुद्धा केला जातोय। मात्र आता तरी प्रशासनाने तात्काळमध्ये बिबट्याला पकडावं आणि लोकांमध्ये जी दहशतीचं वातावरण आहे हे कुठेतरी कमी करावं असं सुद्धा मागणी आता नागरिकांकडून होत आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।